सध्या आम्ही उभा आहो परतवाड्याच्या बैतूल महामार्गावर अँब्युलन्स आहे, प्रहारची अँब्युलन्स आहे. ही अँब्युलन्स शिरसगावून काही पेशंट घेऊन येऊन राहिली. तर आपल्या इथं जवळच कोणतं आसपास ठिकाण काय असेल भाऊ? सालेपूर फाट्याजवळ राजा उभा ना. आबा म्हैस घ्यावा जराशी. आबा या म्हैशीले बाहेर एकदम गंभीर जखमी आहे, अशी धडक मारली आहे. आणि त्यात काही एक म्हैस आहे ना, ते मयत झाली आहे. पाहिजे म्हैस इकडच्या बाजून आहे, हे एक जखमी आहे. आणि एक जखमी आणि या बाजून जे आहे ना, हे म्हैस मेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचं जे आहे ना, लाखो रुपयाचं नुकसान झाल्याची सध्या बातमी मिळाली. अँब्युलन्स म्हणजे काहीतरी त्यात पेशंट होता म्हणूनच अँब्युलन्स या ठिकाणी आली होती. पण राजीव मला एक सांगा, इकडे पेशंट आणि इकडे ढोरण मालीन धड, आता सांगा याच्यात काय करा या कास्तकारांना. तर यात नेमकं एक गोष्ट आवर्जून जे विचार करायसारखी आहे ते म्हणजे पाना अँब्युलन्सचे जे नुकसान झालं ना, हे शिरसगावून अँब्युलन्स आली म्हणजे प्रहारच्या माध्यमातून या ठिकाणी अँब्युलन्स सेवा चालू आहेत त्यातली. आणि कोणाच्या ताब्यात आहे? पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे हे अँब्युलन्स. त्याला पोलीस स्टेशन हँडल करून राहिली. म्हणजे फक्त यार बच्चू भाऊचा फोटो आणि नावच आहे, पण आता हे घटना झाली आहे या ठिकाणी. यातले जे पेशंट होते म्हणते नेले का होते मनोज भाऊ? दवाखान्यात नेले ना? कुठचे होते? शिरसगावचे लोक सांगून राहिले. तुम्हालाच माहित आहे, आपल्याला काहीच माहित नसते, पण आपण बातमी करतो. या लोकांच्या भरोश्यावर बातम्या असतात आपल्या. तर या ठिकाणी हे घटना झाली. आम्हाला आशिष भाऊचा फोन आला काळे, माझे सरपंच. आता या ठिकाणी हे घटना झाल्याच्या ना लय मोठ्या प्रमाणात सध्या ट्रॅफिक जमा झाली होती आणि लाखो रुपयाचं नुकसान सदर व्यक्तीत झालं. आता एक साधी गोष्ट विचार करायचा की अँब्युलन्स आल्याला असं वाटते की बा आपल्या अँब्युलन्सचा पेशंट वाचला पाहिजे म्हणून तो फास्ट चालते. आणि मुख्य जनावराला काय समजते, ते आडवे आले आणि हे घटना आली. म्हणजे सध्या या घटनेनं या रस्त्यावरची जे ट्रॅफिक आहे काही प्रमाणात थांबली आहे. परतवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी त्यांना सध्या ट्रॅफिक मोकळी केली असून आता ह्या म्हशी कोणाच्या त्याचं नाव काय द्यायचं? रऊफबाई कोणतरी अचलपूरच्या रऊफबाई याच्या म्हशी आहेत आणि लाखो रुपये त्या व्यक्तीचं नुकसान झालं. याच्यावर आता काय होते काय माहित. पण सध्या या घटनेनं सध्या या रस्त्यावर की मोठ्या प्रमाणात सध्या ट्रॅफिक जाम केली आहे. सध्या हे पेशंट अँब्युलन्स संपर्क पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा हे अँब्युलन्स आहे. आणि इकडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात जर पाहत असाल तर ट्रॅफिक जाम झाले. रातचा टाइम आहे, लोकांच्या मदतीने आपल्या वृत्तांकन करावं लागते म्हटलं भाऊ. हे जे आहे हे अँब्युलन्स त्यांना झालाय. आणि इकडच्या बाजूने तुम्ही गाडी पाहत असाल, पोलीसची गाडी बी या ठिकाणी आली आहे. पोलीसची गाडी बी सध्या या ठिकाणी आली आहे. आता या गोष्टीवर कोणतं सोल्युशन येईल ते काय माहित. पण इतक्या रात्रीची बातमी, गावरान 90 ब्रेकिंग.